नमस्कार मित्रांनो, आज आहे 16 मेच्या सकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण नाशिक येथे सभा तर मुंबईत रोड शो. विकासाची ब्लू प्रिंट तयार आहे, तरुणांनी पाठवावा आयडिया. एक हाती सत्तेपेक्षा मिलीजुली सरकार देशाहितीत, आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत. कल्याण शहर झाले नरेंद्र मोदीमय, जल्लोष, सेल्फी पॉइंट आणि बरेच काही. मोदींच्या रोड शोमुळे मेट्रो सेवा बाधित, जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो सेवा 2 तास बंद. पक्ष सांभाळू शकत नाही ते देश काय सांभाळणार, नरेंद्र मोदी. रोड शोमधून शक्ती प्रदर्शन. भिवंडीत 35,000 कोटींची विकास कामे, खासदारांनी केला स्वतःचा विकास. वाहतूक कोंडीवर काढणार कायमस्वरूपी तोडगा, प्रचार फेरीत पियुष गोयल यांची ग्वाही. ईव्हीएमने केली पुणे छत्रपती संभाजीनगरचे खाजवले डोके, 4थ्या टप्प्यात सर्वाधिक तांत्रिक अडचणी. 2 पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपला संपवले आदित्य ठाकरे. लोकमतला खास मुलाखत, महायुती सरकारने केली चौफेर. कांदा द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्र सरकारचे झुकते माप, पंतप्रधान मोदी. ऑपरेशन ग्रीन पुन्हा राबवणार. झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला, अतितटीच्या लढत, अल्पसंख्याकांची मते ठरविणार विजयाचे गणित. 26/11च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता? ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी प्रामाणिकपणे सांगावे, त्यांच्यावर 26/11च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता? भाजप मृतदेहावरून रॅली काढते काय? विजय वरट्टीवार. घाट. बावनकुळे राज ठाकरे भेटीत मराठी मातांवर झाली चर्चा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर. लोकसभेसाठी दिल्लीत भाजपसमोर कठीण टास्क. काँग्रेस आप आघाडीनंतर मतांचे पारडे फिरले तरी पराभवाची भीती. निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची वॉर रूम ठरते निर्णायक. 130 जागांवर विशेष लक्ष, नेत्यांच्या प्रचारसभा. भाजपने 163 जागांवर तैनात केले दिग्गज नेते. रायबरेली अमेठीमधून सोशल इंजिनिअरिंग. मतदान करून परतणाऱ्या 6 जणांना झाला कोळसा, ट्रकला धडक दिल्यानंतर बस जळून खाक. कंगनाकडे 6 कोटींचे सोने, 60 किलो चांदी आणि 3 कोटींचे हिरे. शिक्षण 12वी पास. भाजप घराणेशाही विरोधातील तत्त्वे स्वतः पाळत नाही, खुसखू. लोकमतला खास मुलाखत. जहाज बुडते हे दिसतात, लोक उड्या मारतात. भजनलाल शर्मा. लोकमतला खास मुलाखत. काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येण्यावरून टोला. पाक व्यक्त काश्मीर ताब्यात घेणारच, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची ग्वाही. राज्यात राजकीय भूकंपामुळे भाजप पुढे डोंगरा एवढे संकट, काँग्रेस टाकणार हरयावसी डाव. तर श्रीकृष्ण जन्मभूमी अन ज्ञानवापी मंदिरही उभारू. CAA अंतर्गत 14 निर्वासितांना भारतीय नागरिकत्व, विदेशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यास प्रक्रिया सुरू. भारतातील न्यायालय लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण, ब्राझीलमधील G20 परिषद. अच्छे दिनच्या स्वप्नभंगाचा शासकीय कर्मचाऱ्यांनाही फटका, कर्मचाऱ्यांनाही अच्छे दिनच्या स्वप्नभंगाचे हादरे. मोदींची ठाकरे पवारांवर जोरदार टीका. नकली सेनावर रॉकचे विलिनीकरण होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी. मुंबईत ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंनी शिलेदार लावले कामाला, त्रिमूर्ती सक्रिय. सत्तेच्या अहंकाराने प्रगतीला खोडा, निर्मला सीतारामन यांची उद्धव ठाकरेंवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी, कांद्यावर बोला. 12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हिरे, याशिवाय कंगनाने 1.20 कोटी रुपयांचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. झारखंडच्या मंत्र्याला ईडीद्वारे अटक, सचिवाच्या नोकराकडे सापडले होते 37 कोटी. मोदींनी 75 वर्ष वयाचा नियम केला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. मोदींच्या सभेआधी शेतकऱ्यांचे आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकाची धरपकड. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यापैकी श्रीमंत कोण? राहुल गांधी मोदींपेक्षा 6 पट श्रीमंत. पंजाबचा दिलासादायक विजय, कर्णधार सॅम करनचा अष्टपैलू खेळ, राजस्थानचा सलग 4था पराभव. झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना अखेर अटक,
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीनंतर ईडीची कारवाई. अकोल्यात आयकरची धाड, अंगडियासह 3 प्रतिष्ठानांची तपासणी. नांदेड